कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्या काही दिवसापासून नगरसेवक गायब असल्याच्या चर्चा आहेत आणि त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या 2 नगरसेवक काल बैठकीला आले नसले तरी त्यांच्यावरती आता कारवाईचा बडगा जो आहे तो उचलणार जाणार आहे आणि याचा अहवाल देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवलेला आहे. प्रामुख्याने काय नेमका हा अहवाल पाठवलेला आहे आणि कशा प्रकारे यांचे गायब असलेले नगरसेवकांवरती कारवाई हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सचिन बासरे आहेत. सचिनजी, काय सांगाल, काल जी बैठक पार पडली नेमकी ही बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित होते, काय नेमकं त्या बैठकीत झालं? त्या बैठकीमध्ये आमचे नेते उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये जे 9 नगरसेवक म्हणजे 11 नगरसेवक आमचे निवडून आलेले, त्यातले 9 नगरसेवक हे पहिल्या दिवशीपासून सगळे बरोबर आहेत. ह्या 2 नगरसेवकांना म्हणजे मथुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे यांना काल नोटीस बजावण्यात आलेली आहे. पक्षाचा आदेश त्यांना पाळावाच लागेल आणि त्यांना येऊन सामील व्हायला लागेल, नाहीतर त्यांचं नगरसेवक पद हे धोक्यात येऊ शकतं. आणि आज जी आमची सगळी जिल्हा लेवलची जी नेते मंडळी आहेत ते सगळे आज कोकण भवनकडे गेलेले आहेत आणि उर्वरित जी प्रोसिजर असते रजिस्ट्रेशनची ती आज आणि उद्यामध्ये पूर्ण होणार आहे. एकूण आता गटनेतेपदी कोणाची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव उद्धव साहेबांकडे पाठवलेला आहे. कशा प्रकारे प्रोसेस असणार आहे, कितीपर्यंत ते कधीपर्यंत तिकडे पोहोचणार, काय नेमकं? माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांकडे गटनेता पदाचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये अनुभवी नगरसेवक जे आता आहेत ते उमेश बोरगावकर यांच्या नावाचा प्रस्ताव हा पक्ष प्रमुखांकडे पाठवलेला आहे आणि त्याला लवकरच मान्यता मिळेल. दुसरीकडे पाहिलं तर 2 नगरसेवक जे आहेत ते गेले काही दिवसापासून गायब आहेत. नोटीस देखील तुम्ही दिलेले आहेत. नेमका त्यांचा काय अहवाल तुम्ही तिथपर्यंत पाठवलेला आहे आणि काय नेमकी त्यांच्यावर कारवाई होईल? नाही, अहवाल म्हणजे ते अजूनपर्यंत पक्षाच्या चिन्हावरती पक्षाच्या एबी फॉर्मवर ज्यांनी निवडणूक लढवली, पक्ष चिन्हावर निवडणूक लढवली आणि निवडून आले तर त्यांना पक्षाबरोबर राहणंच आहे. आणि जर त्यांनी ते केलं नाही तर त्यांचं जे सदस्यत्व पद आहे ते धोक्यात येऊ शकतं, याची जाणीव त्यांना पण आहे. पण ते कोणत्या दबावाखाली आहेत, कशाखाली आहेत काय माहित नाही, परंतु पक्ष नेतृत्वाला शेवटी ऍक्शन घ्यायला लागेल आणि त्या ऍक्शनसाठी त्यांनी तयार राहावं, नाहीतर येणाऱ्या या 24 तासामध्ये त्यांनी येऊन सामील व्हावं, एवढंच आपल्या माध्यमातून मी त्यांना सांगतो. उद्धव साहेबांकडे जो तुम्ही अहवाल पाठवलाय त्याच्यामध्ये त्या स्पष्ट असं काय आहे का, म्हणजे आम्ही नोटीस बजावून त्यांच्या घरच्यांशी काय तुमचं बोलणं झालंय का? नाही, कालच नोटीस बजावली, त्यांचे घरचे हजर होते. घरच्यांशी आमचे जे नोटीस बजावायला गेलेले आमचे सहकारी होते त्यांचं बोलणं झालेलं आहे. सगळं पॉझिटिव्ह आहे, परंतु जोपर्यंत रजिस्ट्रेशन होत नाही, ते त्या रजिस्ट्रेशनला हजर राहत नाही, तोपर्यंत याबाबत खात्रीलायकरित्या ही गोष्ट जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असणार आहे. शेवटचा प्रश्न, आता समजा काही नगरसेवक तिकडे रजिस्ट्रेशनला गेलेले आहेत, त्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे जाणार आहेत आणि त्यानंतरही यांना काही वेळ आहे का? कारण समजा कुठे गेले असतील किंवा कोणी थांबवले असेल, जोर असेल किंवा कुठलाही दबाव असेल, तर त्यानंतरची त्यांची काय प्रोसेस असणार आणि कधीपर्यंत त्यांना नोटीस, म्हणजे आले नाही म्हणून त्यांच्यावरती कारवाई होईल? नाही, आता तर आजच ही सुरुवात झालेली आहे रजिस्ट्रेशनची आणि शेवटी तुम्हालाही माहिती आहे की जर पक्षफुटीला 2/3 बहुमत हे लागतं आणि ते तरी आज त्यांच्याकडे नाहीये. त्यांना कोणी आमिष दिला असेल, धाक दाखवला असेल, जे काय असेल, परंतु ते सक्सेस होणार नाही आणि मला वाटतं उद्यापर्यंत ते पण येतील आणि जो त्यांचा ओरिजिनल पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या चिन्हावर ते निवडून आलेले आहेत तिथे येतील आणि ते सामील होतील, अशी आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा. किती दिवस बाकी, म्हणजे तुमच्या नंतर मग पुन्हा समजा 2 दिवसानंतर आले तर तुम्ही पुढची प्रोसेस करू शकाल का? नाही, कसं असतं की रजिस्ट्रेशन जे आपण करतो ते निवडून आल्यानंतरच्या 1 महिन्यामध्ये तुम्हाला करायला लागतं, परंतु आता 22 तारखेला परवा आरक्षण पडणारे महापौर पदाचं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने महापालिका कार्यक्रम जाहीर करेल की महापौर पदाची निवडणूक, उपमहापौर पदाची निवडणूक, या सगळ्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल. त्यामुळे त्याच्यात त्यांना रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. मग 1 महिन्याच्या आतमध्ये केलं तर त्यांचं नगरसेवक पद थांबेल? नाही, नगरसेवक पद हा रजिस्ट्रेशन कधी केलं याला महत्व नाही. 1 महिन्याच्या आत जरी त्यांनी केलं, पण ज्या पक्षाकडनं ते निवडून आलेले आहेत आणि त्या पक्षाकडनं जर त्या पक्षाच्या विरोधात जात असतील, त्या पक्षाचा व्हीप जर ते नाकारत असतील तर त्यांच्यावरती अपात्रतेची तलवार, ही टांगती तलवार ही आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर 2 नगरसेवक जे गायब आहेत
ते उद्यापर्यंत त्यांनी येऊन आपलं सदस्य पदाचा त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं तर ठीक आहे, अन्यथा त्यावरती कारवाई देखील होईल. त्यांचं नगरसेवक पद देखील रद्द होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली गेली आहे. सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.